361 आमदारांना गेल्या 6 महिन्यांपासून आमदार निधीची प्रतीक्षा लागून राहिलेली आहे। कारण की महाराष्ट्रावर एकूण 9,32,000 कोटींचं कर्ज आहे। राज्यामधील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जोरदार मोर्चेबांधणी सर्व राजकीय पक्षांनी सुरू केलेली आहे आणि याच पार्श्वभूमीवर मतदारांच्या दारापर्यंत पोहोचण्यासाठी आमदारांचा निधी उपयुक्त ठरला असता। पण लाडकी बहिणीसारख्या काही योजनांमुळे राज्याच्या तिजोरीवर प्रचंड आर्थिक ताण पडलाय आणि त्यामुळे राज्यामधील विधानसभा आणि विधान परिषदेच्या 361 आमदारांना गेल्या 6 महिन्यांपासून आमदार निधीची प्रतीक्षा लागली आहे। आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी तरी निधी मिळावा असा आग्रह विरोधी पक्षांसह सत्ताधारी आमदारांकडून सुद्धा केला जातोय, धरला जातोय। त्यामुळे 361 आमदारांना गेल्या 6 महिन्यांपासून आमदार निधीची प्रतीक्षा आहे आणि महाराष्ट्रावर एकूण 9,32,000 कोटी रुपये कर्ज आहे। त्यामुळे आता हा निधी कधी मिळतो या प्रतीक्षेमध्ये आमदार असल्याचं पाहायला मिळतंय। आणि आपण पाहिलं की राज्यामधील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जोरदार मोर्चेबांधणी सगळ्याच पक्षांनी सुरू केली आहे। आणि या संदर्भात आणखी माहितीगार आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत आहेत। आमदार निधीची प्रतीक्षा आहे सुशांत सेगांना, काय नेमकी कारण आहेत यामागे आणि आता कसा परिणाम होतो या सगळ्याचा? आपण आगामी मुंबईतील ही विकास आहे मात्र आता आमदारांना निधी मिळतो त्यावरून आता कुठेतरी वाद जो आहे तो सुरू आहे। पालकमंत्र्यांच्या शिफारसीनुसार मुंबईतील विकास मंत्र्याकडे आमदारांना निधी देण्यात आलाय। मात्र महाविकास आघाडीचं असं म्हणणं आहे की शिवसेना, ठाकरे गट आणि काँग्रेसच्या आमदारांना निधी दिला जात नाही। आपण पाहिलं की तर नेहमीच आमदारांच्या निधीवरून एक आरोप होत असतो की सत्ताधारी पक्षाचे आमदारांना जास्त निधी दिला जातो, विरोधकांना निधी दिला जातो। त्यामुळे या मुंबईच्या निधीवरून वाटायला तोंड फुटलेलं आहे। नक्कीच, धन्यवाद सुशांत दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।